किल्लेदारजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आता ही भेट सुरू होऊन. एकीकडे महाविकास आघाडीच्या समीकरणांची चर्चा आहे, दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे आणि तिथे ही भेट आता होतीये. काय माहिती आहे? खरं तर अनेक मुद्दे या भेटीमध्ये चर्चिले जाऊ शकतात. कारण एक तर असं आहे की मुंबई काँग्रेस स्वबळाचा नारा देते, त्यामध्ये महाविकास आघाडी सोबत मनसेला घेण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत. दुसरं म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा. कारण जर 31 जानेवारीच्या आज जर निवडणुका घ्यायच्या आहेत तर लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, तर त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार, तर सूत्रांची माहिती आहे की मेरिटनुसार हे जागा वाटप केलं जाईल. यामध्ये जर महाविकास आघाडी सोबत राहिली आणि काँग्रेस सुद्धा मनसे, ठाकरे आणि काँग्रेस आणि त्यासोबतच शरद पवार गट हे जर सगळे सोबत राहिले तर साधारणपणे 50 जागा या काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते. आणि त्यामुळे कशा प्रकारे पुढे या युती संदर्भात जायचं जागा वाटप, कारण जागा वाटप करताना असे अनेक जागा आहेत जिथे ठाकरेंची सेना आणि मनसे या दोघांची ताकद आहे. आपण याआधी बातमी दाखवली होती की एक सर्वे मनसेकडनं करण्यात आला, त्यामध्ये साधारणपणे 125 जागांवर उमेदवार मनसेकडून दिले जाऊ शकतात आणि त्यातल्या मग किती जागा ठाकरेंची शिवसेना ही मनसेकडे या युतीमध्ये सोडणार, या सगळ्या गोष्टी या आजच्या बैठकीमध्ये चर्चेला जाऊ शकतात. काही नेत्यांवर म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातली काही नेते आहेत, ज्यामध्ये अनिल परब आहेत, त्याशिवाय आपण बघितलं वरुण सरदेसाई आहेत, इकडनं बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, या सगळ्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे जागा वाटपाची. आणि प्राथमिक चर्चा या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे. जसं आता यशवंत किल्लेदार म्हणाले की जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, मात्र ती अंतिम टप्प्यात आलेली नाहीये. आणि जिथे जागांचा तिढा असेल किंवा एकाच जागेवर दोन्ही पक्ष क्लेम करत असतील, तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे तो तिढा सोडवणार आहेत. मेरिटनुसार हे जागा वाटप होईल. जिथे ज्यांचा चांगला उमेदवार असेल त्या ठिकाणी ती जागा त्या पक्षाला दिली जाईल. मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि शरद पवार सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि त्यामुळे या सगळ्याची चर्चा आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये होऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रारूप मतदार यादीतील घोळ. कारण ज्या प्रकारे दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली होती, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ पूर्णपणे मुक्त होत नाही किंवा यावर निवडणूक आयोग पूर्णपणे कारवाई करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 11 लाख दुबार मतदार मिळत आहेत आणि त्यामुळे दोन्ही पक्ष आक्रमक होऊन हा मुद्दा उपस्थित करतात. यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, मग मनसेचा कार्यकर्ता, ठाकरेंची शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, यांना घरोघरी जाऊन दुबार मतदार नेमके कुठे कुठे आहेत आणि त्यांची कशा प्रकारे त्यांना त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार, हे सगळे मुद्दे आजच्या या बैठकीमध्ये चर्चेले जाणार आणि पुढची भूमिका ही दोन बंधू ठरवणार आहेत. त्यामुळे काँग्रेस जर स्वबळावर लढत असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीची पुढची रणनीती काय असणार यावर तर चर्चा होईल. मात्र जागा वाटप जे प्राथमिक खरं तर फेऱ्या सुरू आहेत चर्चेच्या, त्यामध्ये आता पुढे नेमकं कसं जायचं, पुढची रणनीती, कोणते मुद्दे चर्चेले जाणार, यावर सुद्धा ठाकरे बंधू आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करतील असं कळतंय. आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, मी पुन्हा तुझ्याकडे